नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. तुम्ही छान आहात नक्कीच ना? हो. आजचा दिवस हा तुम्हाला सर्वार्थानं सुंदर आणि सर्वार्थानं विजयी जावो हीच माझी शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण जो विषय पाहणार आहोत किंवा त्या संबंधानं मी तुमच्याशी संवाद करणार आहोत, तो आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा सबबी देतो. आणि इतक्या सबबी देतो, की त्यामुळे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्याला आपण खऱ्या अर्थानं जवळ घेऊ शकत नाही आणि चांगल्या गोष्टीपासून आपण दूर जातो. तेव्हा आजचा विषय आहे, की सर्वार्थानं तुम्ही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये सबबी सांगता, तर सबबी ज्या काही तुम्ही आतापर्यंत सांगितल्या तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये झालेली जी काही मिळवण्याची गोष्ट असेल, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार होत्या, त्या नाही झाल्या. तर आज तुम्ही आणि मी ठरवलं गेलं पाहिजे, की सबबी नाही, तर फक्त परिणाम आणि तोही उत्तम परिणाम आपल्या व्यक्तिगत आणि आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की वेगवेगळ्या पद्धतीचा आपला माइंडसेट असतो आणि माइंडसेट हा बनताना हा काही एका कारणाने नाही बनत. तुमचे अनुभव आहेत, तुमचं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करता, की आपला एक माइंडसेट असा बनवता, की नाही हे माझं नाहीये आणि हे मला जमणार नाहीये, वगैरे, वगैरे आणि अशा करून तुम्ही सबबी निर्माण करता आणि त्यामुळे होतं काय, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन विनाकारण सर्वार्थानं यशप्राप्तीकडे नेण्याच्या ऐवजी अडचणीकडे घेऊन जाता. लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनातील यश हे बाह्य परिस्थितीवर कधीच नाहीये. आणि तुमच्या माहितीसाठी ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त केलेलं आहे, ते बाह्य गोष्टीवर नाही, तर ते अंतर्गत मानसिकतेवरती केलं आहे. आज तुमची मानसिकता काय आहे? तुमचा आज माइंडसेट काय आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून तो माइंडसेट जर तुमचा सबबी सांगणार असेल, तर त्याला आज बदलण्याची गरज आहे आणि ते बदलण्याची का गरज आहे? तर त्यामुळे आपलं नुकसान होतं. त्यामुळे आपण जी स्वप्न पाहतो, ती स्वप्न पूर्ण होत नाही. आणि आपण जी उद्दिष्ट घेऊन जगत आहे, ते उद्दिष्ट आपण पूर्ण होत नाही. बऱ्याच लोकांना बरंच काही करायचं असतं. हो, त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, त्यांच्या उद्योगाच्या जीवनामध्ये त्यांना बरंच काही बदल करायचे असतात. पण ते बदल काही लोकं करतात. काही लोकं त्या पद्धतीने झंझावत त्या पद्धतीने काम करत असतात आणि काही लोक मात्र की विनाकारण, "काय आहे ना खुश, चला चलता है." अशा ॲटिट्यूडनं त्या पद्धतीने त्यांचा विकास ते मग काय मित्रांनो, म्हणून तुम्हाला जर तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं अनेक आव्हानांना सामोरं जायचं असेल आणि याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. तुम्ही सबबी का सांगता माहिती तुम्ही अपयशाला घाबरता आणि सगळ्यात महत्वाचं आहे, की अपयश जेव्हा तुमच्याकडे येतं, तेव्हा तुम्ही केवळ दिलेल्या सबबीमुळे तुमच्याकडे अपयश. मग ते अपयश तुम्ही काय करता? घेता. विनाकारण त्याला पचवता, की वास्तविकता त्याला पचवायची गरज नसते. कारण वेळेचा अभाव आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे आणि काही लोकं साथ देत नाहीत आणि कधी-कधी आपण अशा गोष्टी असतात आपल्याकडे, की त्या पद्धतीने आपण मांडतो, की नाही, मला ते जमणार नाही, कारण माझ्याकडे वेळ नाही. नाही, माझी परिस्थिती ती नाहीये, मी त्या परिस्थितीत नाही करू शकत आणि मग मला अरे सपोर्ट करणारच कोणी नाहीये, मग कसं होणार ना? हं, ते एक सांगू, या सगळ्या गोष्टी तुमची संधी गमावतात. अरे मित्रांनो, हे सर्व काही शक्य आहे. ते कधी शक्य आहे आणि कसं शक्य आहे? हे एकच गोष्ट आहे, की तुम्ही लोकांवरती दोष देण्याचं बंद करा. काही लोकांना ती मानसिकता असते. लोकांना दोष द्यायचं आणि आपण कसं योग्य आहोत हेच सांगायचं. पण एक सांगू, सबबी तुमच्या तात्पुरत्या तुम्हाला दिलासा देणार आहेत. पण कायमस्वरूपी तुमचं नुकसान करणार आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दीर्घकालीन जर प्रगती करायची असेल, दीर्घकालीन जर विकास करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या माहितीचे सांगतो, तुम्ही स्वतः पूर्णपणे एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि तो दृष्टिकोन तुमच्या मर्यादेवरती नाही, अमर्यादेच्या पलीकडे गेला पाहिजे. त्या मर्यादेच्या पलीकडे विचार केला पाहिजे. अमर्याद विचार करण्याची मानसिकता तुमची निर्माण झाली पाहिजे आणि मग ते जेव्हा शक्यता आहे, त्यावर तुम्ही जेव्हा लक्ष देता, तर हे का झालं नाही? त्याऐवजी हे कसं होऊ शकतं? हे कसं घडवून आणू शकतो मी? याच्यावर जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा हीच खरी अर्थानं तुमची पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा सक्रिय किंवा ॲक्टिव्ह माइंडसेट बनू शकतो. मग काय मित्रांनो,
तुमची कृती आणि त्याचा परिणाम हा तुम्हाला खऱ्या अर्थानं व्यक्तिगत विचारांवरती आणि व्यक्तिगत कृतीवरती आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे की यश हे योगायोगाने कधीच नसतं आणि जे कोणाला यश प्राप्त होतं ते योगायोगाने नाहीये बरं का. सतत सातत्यपूर्ण ते प्रयत्न करत असतात, शिस्तबद्ध प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांच्या दृढनिश्चयाने ते प्राप्त करतात. त्याचा परिणाम काय? यश. जे काही त्यांना प्राप्त करायचं ते मिळवतात. म्हणून अपयशाकडे जे पाहतात ना लोक, तर ते पाहण्याची दृष्टी ना जो यशस्वी असतो ना, तो त्या अपयशाकडे कसं पाहतो माहिती आहे का? अरे ये नहीं होगा, मुझे मालूम है ये होने वाला है मेरे साथ बहुत अच्छा. ये जो गलत चीजें हो रही है ना वो मेरे साथ नहीं होगी और इसका परिणाम जो भी है ना वैसे ही होगा. दैट इज व्हाट एव्हरीवन बेसिकली थिंक्स दोज आर सक्सेस और सक्सेसफुल पीपल ऑलवेज पॉझिटिव्ह. काय मग मित्रांनो, तुम्ही सबबी देणार नाही ना आजपासून? अपयशाला लक्षात घ्या, तुम्हीच कवटाळता. कारण तुम्हीच त्याला म्हणाला की नाही रे मला हे करता येत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे आय एम विथ यू. आणि मग काय? यशस्वी लोक काय करतात? यशस्वी लोक नेहमी शिकतात, नेहमी नवीन नवीन ते प्रयोग अंमलात आणतात. आणि यशस्वी लोकांकडची एक मी गोष्ट पाहिलेली आहे, ते ना कधी ना सोडत नाहीत एखादी गोष्ट, गिव्हअप नाहीत करत, सोडून नाही देत. ते त्याच्यावरती विचार करतात आणि ते चांगलं कसं करता येईल हाच विचार करतात. अर्थात सबबी त्यांच्याकडे कधी नसतातच. उलट सबबी जे कोणी सांगणार असतात ते लोक आवडतही नाही त्यांना. आणि म्हणून मित्रांनो, आज तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे की वारंवार आपण जर एखादी सबब सांगण्याची सवय जर लावली तर आपल्याला ती धोकादायक बनते, आपल्या व्यक्तिमत्वाला धोकादायक बनते. म्हणून आपण एक कम्फर्ट झोन तयार करतो. त्या कम्फर्ट झोन मध्ये आपण राहायचं नाही. कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही राहिलात तर प्रगती नक्कीच नाही. असे कितीचे लोक आहेत की नाही चाललाय माझा व्यवसाय उत्तम आहे, कशाला काय करायचंय, असे म्हणणारे पण अनेक उद्योजक आहे. अनेक असे लोक आहेत की नोकरी चालली ठीक आहे रे, काय कशाला आपण नवीन काही गोष्टी करायच्या. अशा पद्धतीची जी मानसिकता जे बाळगतात ते मोठे होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा स्वतःला तुम्ही आव्हान द्याल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जागृत व्हाल. तर काय मित्रांनो, तर आज तुम्ही तुमची मानसिकता बदलणार आहात का? बदलणार आहात तर तुम्हाला सलाम. सबबी सांगू नका. प्रगती तुमची होऊ शकते. फक्त एकच गोष्ट करावी लागेल, चांगल्या लोकांची संगत तुमच्याकडे असली पाहिजे. चांगले विचार करणारे लोक तुमच्या आसपास पाहिजेत आणि तुम्हाला जे काही बनायचंय ना त्या बनणाऱ्या माणसांच्या बरोबर तुमची संगत असली पाहिजे. तेव्हा तुम्ही बना. तर चला मित्रांनो, आजचा विचार मला विश्वास आहे की तुम्हाला तो आवडलेला आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. लोक मदतीसाठी खूप आहे. तुम्हाला जर काही संपर्क साधून माझ्याकडे काही माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर संपर्क साधा 7768981355. 7768981355. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हो, उद्योजक मित्रांनो, तुमच्यासाठी खास वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे उद्योगाच्या विकासासंबंधातले प्रोग्राम्स आहेत. मी 1 to 1 मेंटोरिंग करतो आणि एक्झिक्युटिव्ह पासून टॉप मॅनेजमेंट, डायरेक्टर बोर्ड्स आणि संपूर्ण स्टाफ यांना अंडर वन अम्ब्रेला सगळे सोल्युशन्स मी प्रोव्हाइड करतो. आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही पॉलिसी देतो, पॉलिसी तयार करून देतो. एंट्री टू एक्झिट पूर्णपणे पॉलिसी आम्ही मेकर आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पॉलिसी बनवत असतो. तर अनेक अशा गोष्टी आमच्याकडे आहेत. तर संपर्क साधा. धन्यवाद. तुम्ही मला पाहतात, सबस्क्राईब करत आहात. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच. थँक्यू.